नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी मटकीच्या रस्सा भाजीची रेसिपी। मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप मोड आलेली मटकी। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून जिरं घेणार आहे, कच्चं जिरं आहे, 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस, हा देखील कच्चाच घेतला आहे, आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा, आता आपल्याला ह्याचं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। एकदम फाईन वाटण वाटून तयार। फोडणीसाठी साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे। शक्यतो शेंगदाण्याचं तेल मटकीच्या फोडणीसाठी वापरा, त्याची चव खूप मस्त येते। यामध्ये वाटण घालूया। आता मध्यम गॅसवर हे वाटण आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, आपण सर्व कच्चं साहित्य वाटण्यासाठी वापरलं आहे, त्यामुळे आपल्याला घाई न करता हे नीट परतायचं आहे। वाटण परतायला घेतलं की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवा। आपल्याला भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे। वाटण खूप मस्त परतून झालं, हलक्या तांबूस रंगाचं झालं आहे आणि हलकं हलकं देखील झालं आहे। आता यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं घालूया, चिमूटभर हळद, अर्धा टेबलस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून खडा मसाला घालणार आहे। या खड्या मसाल्याची चव खूप मस्त येते, आणि चवीनुसार लाल तिखट, थोडंसं आपण हे मिक्स करूया। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा, कारण मसाले कोरडे आहे, पटकन जळायला सुरुवात होते। हे जरा परतून झालं, आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया। थोडं हे वाटणाचं पाणी घालणार आहे। छान परतून झालं आणि कडेने तेल देखील सुटलं आहे। टोमॅटो आपल्याला अगदी मऊ शिजवायचा नाही, अशाच फोडीच ठेवायच्या आहे, कारण मटकी सोबत रश्श्यामध्ये तो शिजवायचा आहे। आता यामध्ये मोड आलेली मटकी घालूया। आवश्यकतेनुसार गरम पाणी, तुम्हाला ही मटकी किती दाटसर किंवा किती रस्सेदार हवी त्यानुसार पाणी घाला। मटकी शिजायला देखील जरा वेळ लागेल, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी घाला। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। किंचित उकड झाकण ठेवू आणि मटकी आता मऊ होईपर्यंत आपल्याला रश्श्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ही मटकी मस्त शिजली आहे, छान मऊ झाली आहे। हे बघा, रस्सा देखील ठीक आहे। गॅस बंद करू आणि कोथिंबीर घालूया। गरमागरम चटकदार आणि झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी तयार आहे। खरडा भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतली आहे अर्धा किलो भेंडी। अगदी ताजी कोवळी अशी भेंडी अशी छान मोठी मोठी कापून घेतली आहे। अशी मोठ्या आकारामध्येच ही खरडा भेंडी खूप मस्त वाटते, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारामध्ये ही कापून घेऊ शकता। खरडा भेंडी आहे तर सर्वप्रथम खरडा करून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार हिरव्या मिरची, थोडं तेल घालून मी ह्या भाजून घेतल्या आहे। ज्या प्रकारे आपण खरड्याला तव्यावर मिरच्या भाजतो अगदी तशाच भाजून घेतल्या आहे। 10 ते 15 लसूण पाकळ्या घालूया।
भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालूया। आता पाणी न घालता हा खरडा छान वाटून घेऊ। हे बघा, इथे मी खरडा वाटून घेतला। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। ही खरडा भेंडीची भाजी जरा कोरडी असते, त्यामुळे थोडं तेल जास्त घातलं आहे। आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता। आता हे तेल गरम झालं की यामध्ये थोडं जिरं मोहरी घालूया। जिरं मोहरी तडतडली की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा देखील असा मोठा मोठा कापून घातला आहे। दोन मिनिटांसाठी आता हा कांदा आपण जरा परतून घेऊ। हा कांदा अगदी 2 मिनिटांसाठी परतून घेतला। फार तांबूस वगैरे करायचं नाही। आता यामध्ये हा आपण केलेला खरडा घालू आणि हा खरडा देखील 2 मिनिटांसाठी परतून घेऊ। हे बघा, कांदा आणि खरडा जरा परतून घेतला। आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया। खूप हळद घालायची नाही, अगदी 1 चिमूट हळद घातली आहे। हळदीचा उग्रपणा इथे यायला नको। आणि ही भेंडी घालूया। अगदी ताज्या कोवळ्या भेंडीची ही खरडा भेंडी खूप मस्त होते। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आपण खरड्यामध्ये देखील मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज काढून जरा कमी मीठ घाला। मिक्स करूया। हे बघा, हे छान मिक्स झालं। आता यावर झाकण ठेवू आणि याला एक दणकून वाफ काढून घेऊया। हे बघा, भेंडीला छान दणकून वाफ आली आहे। मध्ये मध्ये मी ही जरा अशी परतून घेतली होती। आता झाकण न ठेवता उघड्यावरच आपल्याला ही भेंडी जरा वेळ छान परतायची आहे। अजून भेंडी नीट शिजली नाही, पण आता झाकण उघडून आपण शिजवू, म्हणजे छान सुटसुटीत अशी होईल। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि मंद आचेवर आता ही भेंडी थोडी परतत राहायची आहे। हे बघा, भेंडी अगदी मस्त परतून झाली, अगदी मऊ झाली आहे, अजिबात चिकट नाही, सॉफ्ट आहे। ह्याच पद्धतीची आपल्याला ही परतायची आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये साधारण 3 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा असा जाडसर कूट घालायचा आहे। खूप बारीक नाही, खलबत्त्यामध्ये कुटून असा जाडसर कूट करा, ह्याचं टेक्स्चर खूप मस्त येतं। शेंगदाणे शक्यतो ताजे भाजून घ्या, म्हणजे अगदी खमंग चव या दाण्यांची येते। कोथिंबीर घालूया आणि हे मिक्स करू। दोन मिनिटांसाठी पुन्हा एक वेळा हे परतून घेऊया। भाजी परतून झाली। आता आपण गॅस बंद करू। अननसाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी अननस। हे अगदी ताजं अननस आहे, पॅक किंवा टीन केलेलं अननस नाही। 1 वाटी रवा आणि 1 वाटी साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपल्याला हे अननसाचे तुकडे घ्यायचे आहे। अननस आपल्याला डायरेक्ट वापरायचं नाही, ते आपल्याला पहिले शिजवून घ्यायचं आहे। आता ह्या 1 वाटी अननसासाठी इथे बरोबर 1 वाटीच मी पाणी घालणार आहे। यामध्ये चिमूटभर केशर देखील घालणार आहे। तुम्ही याऐवजी पिवळा फूड कलर देखील वापरू शकता आणि नसेल वापरायचा तर स्किप करा। आता मध्यम गॅसवर आपण हे अननस थोडं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ। याला 2 ते 3 उकळ्या काढून घेऊया। हे बघा,
तुम्ही बघू शकता हे अननस जरा मऊ झालं, थोडंसं शिजलं आहे. आपण यामध्ये साखर घालूया. 1 वाटी साखर घालायची आहे. तुम्ही अगदी सुरुवातीलाच यामध्ये जर साखर घातली तर अननस नीट शिजत नाही. त्यामुळे पहिले असं पाण्यामध्ये शिजवून घ्या आणि नंतर आपल्याला साखर घालून हे अजून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. या प्रकारे पाकामध्ये हे अननस शिजवून घेतलं की खाताना याची जी आंबटसर चव आहे ती देखील लागत नाही. याला अननस पाकवणे असं देखील म्हणतात. हे बघा, हे 5 मिनिटांसाठी मी उकळून घेतलं. आता आपण गॅस बंद करूया. यावर झाकण ठेवू आणि हे बाजूला ठेवून देऊया. आता इथे कढईमध्ये साधारण अर्धी वाटी तूप मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर 2 वाट्या दूध गरम करायला ठेवलं आहे. जेवढा रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट इथे दूध घेतलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये रवा घालूया आणि अगदी मंद गॅसवर आता आपल्याला हा रवा खरपूस भाजायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा. रवा नीट भाजला जाणं गरजेचं आहे. बरेच वेळा वरवर रवा भाजला जातो आणि आतमध्ये तो कच्चा राहतो, मग शिरा चिकट होतो. रवा भाजायला वेळ जरा जास्त लागतो, त्यामुळे दूध गरम झालं की त्यावर झाकण ठेवून द्यावं. अगदी गरम उकळीचं दूध जेव्हा आपण रव्यामध्ये घालतो तेव्हा रवा अगदी मस्त फुलतो. हे बघा, तुम्ही बघू शकता हा रवा मस्त भाजून झाला, हलका तांबूस रंगाचा झाला आहे. आपण जर असा उलटण्यावर घेतला तर हा असं लगेच पडतो आहे, म्हणजे हा नीट भाजून झाला. मंद गॅसवर ह्या जाड बुडाच्या कढईमध्ये हा रवा भाजण्यासाठी मला साधारण 13 ते 14 मिनिट लागले आहे. आता ह्या रव्यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. काजू, बदाम, पिस्त्याचे काप आणि 1 मिनिटासाठी हे ड्रायफ्रूट देखील रव्यासोबतच भाजून घेऊ. झालंय हे भाजून. आता यामध्ये गरम केलेलं दूध घालूया. बघा रवा किती छान फुलला. आता यामध्ये आपल्याला हे पाकवलेलं अननस घालायचं आहे. सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे शिऱ्याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित येईल. नीट मिक्स करून घेऊ. रंग देखील बघा किती मस्त आला आहे. अगदी हलका पिवळसर रंग. केशरमुळे याला खूप मस्त रंग येतो. आता सध्या जरी हा शिरा जरा सैलसर वाटत असला तरी हा शिजल्यानंतर छान टेक्स्चर याचं येईल. सुरुवातीला जर तुम्ही यामध्ये कमी पाणी किंवा कमी दूध घातलं तर मग शिरा खूप कोरडा कोरडा होतो. आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटांसाठी याला चांगलं शिजवून घेऊ. मध्ये मध्ये आपण हे थोडंसं ढवळून घेऊ, साईड टर्न करून घेऊ.
हे बघा, तुम्ही बघू शकता शिरा अगदी मस्त शिजला. किती मऊ आणि लुसलुशीत याचं टेक्स्चर आहे हे बघा, तुम्हाला दाखवते. आणि यातील पायनॅपल देखील बघा. आता आपण गॅस बंद करूया. अतिशय चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि तेवढाच मोकळा असा अननसाचा शिरा किंवा पायनॅपल शिरा. पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 कप बासमती तांदूळ. कुठलाही मोकळा होणारा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता, पण शक्यतो अख्खा बासमती घेतला तर पुलावचं टेक्स्चर खूप छान येतं. सर्वप्रथम इथे कुकरमध्ये आपल्याला हे तांदूळ घालायचे आहे. तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ 2 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले. आता ह्या 1 कप तांदळासाठी इथे 2 कप मी पाणी घालणार आहे. पाण्याचं प्रमाण हे प्रत्येक तांदळानुसार कमी अधिक होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या घरचा जो नेहमीचा तांदूळ असेल त्याच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला. आपल्याला हा भात मोकळा शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. अर्धा टीस्पून तूप, आता इथे मध्यम ते मोठ्या गॅसवर आपल्याला हे पाणी उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याला आता उकळी आली आहे. छान खळखळून उकळी आल्यानंतरच आपल्याला झाकण बंद करायचं आहे. बरेच वेळा तुम्ही पाहिलं असेल की भात किंवा खिचडी तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट अशी खालीच लावली तर ती तळाला लागते. यामध्ये जेव्हा आपण थंड पाणी घालतो तेव्हा ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ तळाशी बसतात आणि मग ते तळाला चिकटतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही असा सुटा भात किंवा सुटी खिचडी कुकरमध्ये लावत असाल तेव्हा एकतर गरम पाणी घाला किंवा जर गार पाणी घातलं असेल तर पाण्याला अशी उकळी आल्यानंतर मध्ये थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये छान खळखळत राहतात आणि तळाला बसत नाही. आता आपण झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवर फक्त 2 शिट्या काढायच्या आहे. अगदी खूप मऊ हा भात आपल्याला शिजवायचा नाही, दाणा दाणा मोकळा असाच भात शिजवायचा आहे. कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर मी उघडून घेतला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हा भात मोकळा करून घेतला. हे बघा, छान मस्त मोकळा असा हा भात शिजला आहे, पण तेवढाच मऊ देखील आहे. भात गरम असताना तो मोकळा करण्याचा प्रयत्न केला तर भाताचे शीत तुटतात, त्यामुळे तो पूर्ण थंड होऊ द्यावा. रूम टेम्परेचरला आल्यानंतरच हा मोकळा करावा. कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा असे काप करून घालणार आहे. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा बटाटा, पाव कप गाजरचे तुकडे आणि पाव कप बीन्सचे तुकडे घालणार आहे. भाज्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे फुलकोबी देखील घालू शकता. थोडंसं मीठ आपण या भाज्यांमध्ये घालू, म्हणजे पटकन शिजतील. ज्या प्रकारे आपण बटाटा पोह्यांसाठी बटाटा परतून घेतो त्याच प्रकारे हे सर्व भाज्या आपल्याला परतायच्या आहे. कांदा, बटाटा, गाजर आणि बीन्स ह्या सर्व कडक भाज्या आहे. शिजायला वेळ थोडा जास्त लागतो, म्हणून तेलामध्ये सुरुवातीला आपण ह्या भाज्या घातल्या आहे. उरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला थोड्या वेळानंतर घालायच्या आहे. पुलावसाठीच्या भाज्या तुम्ही कोणत्या आकारामध्ये कापतात त्यानुसार देखील पुलावचा लुक बदलत असतो. त्यामुळे आपल्या आपल्या आयडियाज घेऊन हे भाज्या तुम्ही कापा. ज्यांना छोट्या आवडतात त्यांनी छोट्या कापा, पण ह्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या लांब भाज्या पुलावमध्ये खूप छान दिसतात. अट्रॅक्टिव्ह पुलाव वाटतो. तुम्ही बघू शकता ह्या भाज्या मस्त फ्राय झाल्या आहे. हे बघा, बटाटा देखील छान शिजला, गाजर देखील मऊ झाला आहे आणि
या फरसबी देखील मऊ झाल्या आहे। सर्व भाज्या व्यवस्थित परतून झाल्या। आता यामध्ये आपल्याला उरलेल्या भाज्या घालायच्या आहे। त्यात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, पाव कप ढोबळी मिरची, ही पण एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची आहे, आणि हे मटार। ह्या ज्या सर्व भाज्या आहेत ह्या अतिशय नाजूक आहे, ह्याला शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे ह्या आधीच्या भाज्या शिजत आल्यानंतर आपल्याला ह्या भाज्या घालायच्या आहे। तुम्ही सुरुवातीला जर सर्व भाज्या घातल्या तर ह्या नाजूक ज्या भाज्या आहेत त्या जास्त शिजून गिळगिळीत होतात, त्यामुळे भाज्या नेहमी करता स्टेप बाय स्टेप घाला। हे थोडं 1 मिनिटासाठी परतून झालं की यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहे। आलं लसूण पेस्टही आपल्याला नंतरच घालायची आहे। चिमूटभर हळद घालायची आहे। चवीनुसार लाल तिखट, शक्यतो बॅडगी मिरचीचं तिखट घाला, म्हणजे पुलावला रंग खूप छान येतो। 1 टेबलस्पून मॅगी मसाला घालणार आहे। 1 टेबलस्पून पावभाजी मसाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आलं लसूण आपल्याला अगदी खूप परतून घ्यायचं नाही, या मसाल्यासोबतच अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे परतायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा। झालंय हे मस्त परतून। आता यामध्ये भात घालूया। भात व्यवस्थित मोकळा करून घाला। उरलेलं मीठ लक्षात ठेवा, आपण आधी 2 वेळा मीठ घातलं आहे। आता असा 2 चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अगदी हळूवार अलगदपणे हे मिक्स करा, म्हणजे भाताचे शीत मोडणार नाही। या प्रकारे हे बघा, हे अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि अर्धा ते 1 मिनिटासाठी याला फक्त एक वाफ काढून घेऊ। ह्याला मस्त वाफ आली आहे। सर्वात शेवटी यामध्ये 1 टेबलस्पून बटर घालणार आहे। बटरमुळे ह्याची टेस्ट खूप वाढते। कोथिंबीर घालूया। गॅस बंद करू। स्वीटकॉर्नची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप स्वीटकॉर्न। हे साधेच स्वीटकॉर्न आहे, उकडलेले वगैरे नाही, अगदी ताजे असे स्वीटकॉर्न घेतले आहे। आता सर्वप्रथम आपण या पावभाजी मॅशरच्या साहाय्याने हे स्वीटकॉर्न असे थोडे थोडे दाबून घेऊ। मिक्सर मधून काढायची गरज नाही, असे थोडे दाबून घेतले तरी चालेल। काय होते की या स्वीटकॉर्न मध्ये मॉइश्चर असते, आपण तेलामध्ये टाकल्यानंतर हे स्वीटकॉर्न तडतडतात आणि फुटतात, म्हणून आपल्याला हे असे थोडे दाबायचे आहे। मिक्सरला बारीक केले की ह्याचा लगदा होतो, मग ते वाला टेक्स्चर मिळत नाही। बघा, अख्खे स्वीटकॉर्न असे मी फक्त मॅश करून घेतले। ह्याचा खूप चुरा करायचा नाही। या पद्धतीने आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आणि मिठासोबत याला असं हाताने असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे या स्वीटकॉर्नला पाणी सुटेल। ज्या प्रकारे आपण कांद्याची खेकडा भजी करतो त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे। लोणावळ्याला जर तुम्ही गेले असाल तर बरेच वेळा ही स्वीटकॉर्न भजी खाल्ली असतील।
बघा ह्याला किती छान पाणी सुटलं, छान ओलसर झाले आहे। आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया, चवीनुसार लाल तिखट, बॅडगी मिरचीचा तिखट घातला आहे, यानी रंग खूप मस्त येतो। 1 टीस्पून बडीशोप कुटून याची भरड केली आहे, पावडर नाही, भरड घाला म्हणजे दाताखाली ही बडीशोप खूप छान लागते। 1 टीस्पून जिऱ्याची भरड, खलबत्त्यामध्ये जाडसरच हे जिरं देखील मी कुटून घेतलं। कोथिंबीर घालूया, खूप झटपट ही भाजी होतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम ही भाजी खायला खूप मस्त लागतात। बघा हे छान मिक्स झालं। आता यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालूया। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ह्याला बाइंडिंग खूप मस्त येतं। 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालणार आहे। हे मिक्स करूया। आता यामध्ये 1 वाटी बारीक बेसन घालायचं आहे। सुरुवातीला सर्व बेसन घालू नका, सुरुवातीला मी अर्धी वाटी बेसन घातलं। या मक्याच्या दाण्याचा अंदाज पाहून बेसन घाला। बेसनही जास्त झालं की चांगलं लागत नाही, अजून थोडं घालणार आहे। हे बघा एवढं बेसन उरलं, म्हणजे साधारण पाऊण वाटी बेसन या कॉर्नला व्यवस्थित झालं आहे। आता यावर पाण्याचा हबका आपल्याला मारायचा आहे। पाणी टाकून भिजवायचं नाही, फक्त पाण्याचा हबका मारून हे असं एकवटून येईल एवढंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। हे मिश्रण जर खूप सैल झालं तर ही भजी सुटायला लागतात, त्यातील कॉर्न वेगळे व्हायला सुरुवात होते। त्यामुळे फक्त बाइंडिंग कन्सिस्टन्सी येईल एवढंच आपल्याला हे मिक्स करायचं आहे। हे बघा हे छान मिक्स झालं। अगदी याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे, याचं बाइंडिंग होते आहे, लाडू वळता येत आहे, असंच हे हवं आहे। आता आपल्याला लगेच याची भजी करायची आहे। हे जर जास्त वेळ ठेवला तर स्वीटकॉर्नला पाणी सुटतं आणि हे मिश्रण अजून सैल होतं। लगेच याची भजी करून घेऊ। भजी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आपल्याला अगदी चांगलं गरम हवं आहे, कडकडीत गरम हवं आहे। जर तेलाचं तापमान कमी असेल तर भजी ही तेलामध्ये सुटतील। आता आपण भजी घालून घेऊ। ही कॉर्न भाजी घालायची एक ट्रिक आहे। आपल्याला ही भजी अशी बोटामध्ये घट्ट दाबून मग तेलात सोडायची आहे। भजी घालताना तेलाचं टेम्परेचर हाय असावं आणि त्यानंतर जरा वेळाने आपण गॅसची फ्लेम कमी करूया। बघा आता आपण ह्याची साइड टर्न करून घेऊ। भजी घातल्या त्यामध्ये झारा घालू नका, ती सुटायला लागतात। तुम्ही बघू शकता भजी छान खमंग आणि कुरकुरीत तळून झाले आहे। आता आपण ही काढून घेऊया। बघा किती छान कुरकुरीत ही भजी झाली, बघता क्षणीच खावीशी वाटताय ना। उरलेली भजी देखील याच पद्धतीने मी तळून घेते। आता ही भजी देखील मी छान खरपूस तळून घेते। अतिशय चविष्ट खमंग आणि कुरकुरीत अशी स्वीटकॉर्न भजी तयार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान कुरकुरीत ही भजी झाली आहे। बेदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी बेदाणे। बेदाणे पाण्याने स्वच्छ धुवून मी थोड्या पाण्यामध्ये 2 तासासाठी भिजत ठेवले होते। भिजवल्यामुळे हे छान फुलले आहे। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीनुसार वाळलेली लाल मिरची। लाल मिरची देखील पाण्यामध्ये मी भिजत ठेवली होती।
इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे। ही चवीला खूप तिखट देखील नसते आणि याचा रंग देखील खूप छान येतो। अशा मध्यम आकाराच्या 3 मिरच्या मी घेतल्या आहे। ह्या देखील 2 तासासाठी भिजत ठेवल्या होत्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। सर्वप्रथम इथे लोखंडाच्या तव्यावर आपल्याला 10 ते 12 काळी मिरी भाजायची आहे आणि यामध्येच पाव टीस्पून जिरे देखील घालूया। लोखंडी तव्यावर आता अगदी मंद आचेवर हे जिरं आणि मिरे आपल्याला छान खरपूस भाजायचे आहे। अगदीच ताज्या अशा भाजलेल्या जिऱ्याची आणि मिऱ्याची चव ह्या चटणीमध्ये खूप मस्त येते। हे बघा, हे मिरे आणि जिरं छान खरपूस मी भाजून घेतलं। आता आपण हे काढून घेऊ। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे भाजलेले मिरे आणि जिरे घालूया। ह्या भिजवलेल्या ज्या लाल मिरची आहे ह्या घालूया। तीन लसूण पाकळ्या, तुम्ही जर लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल। सर्वप्रथम आता मिरची, लसूण आणि हे जिरे आपण बारीक करून घेऊ। हे बघा, या प्रकारे हे जरा मी बारीक करून घेतलं। आता यामध्ये हे भिजवलेले बेदाणे घालू। खूप पाणी असेल तर काढून टाका। चवीनुसार मीठ घालूया। चवीनुसार लिंबाचा रस। बेदाणे किती आंबट किंवा किती गोड आहे किंवा तुम्हाला कसं आंबट गोड आवडतं त्यानुसार हा लिंबाचा रस घालू शकता। आता मिक्सरला हे पुन्हा छान बारीक असं वाटून घेऊ। आवश्यकता असेल तर थोडं पाणी घाला। अगदी खूप पातळ ही चटणी करू नका। हे बघा, या पद्धतीने ही चटणी मी छान वाटून घेतली आहे। टेक्स्चर बघा किती छान आलं आहे आणि रंग देखील खूप मस्त आला। याच पद्धतीची आपल्याला ही हवी आहे। आंबट गोड तिखट चटकदार अशी बेदाण्याची चटणी तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।